मित्रांनो, आपण जो ट्रेनिंग स्टॉप लॉस लावतो ना, कधी-कधी यामुळं पण आपला जास्ती प्रॉफिट कमी होते. तर चला आज काही कोणा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊन आपल्याला 1:1 टार्गेट इथं भेटलेलं आहे. पण आज मोठं प्रॉफिट आपल्या हातातून फुटलेलं आहे. तर तुम्हाला माझी एंट्री प्राईस आणि एक्झिट प्राईस दाखवतो. टाईम पण बघून घ्या तुम्ही, किती वाजता एंट्री केलेलं आहे. 10 वाजता एंट्री केली आहे. शार्प सेलिंगमध्ये मी बाईंग केलो आहे आणि 11 वाजता म्हणजे 1 तासामध्ये मी इथं ट्रेड एक्झिक्यूट केलेलं आहे. तर चला तुम्हाला चार्टवर दाखवतो काय कंडिशन होती त्या टायमाला, ज्या टायमाला मी एंट्री केलेलो मार्केटमध्ये. तर आपण इथं आलेलो आहे चार्टवरती आणि तुम्हाला माहीत असेल मी 3 मिनिटचा टाईम फ्रेम यूज करतो आणि 3 मिनिटावरच मी काय असेल ते काम करतो. ठीक आहे. तर दोन्ही पण चार्ट लावलेलो आहे आणि ही वाली लाईन हटवतो कारण तो हा डे हाय होता. ठीक आहे, हा कट केलेले. तर बघा तुम्हाला व्यवस्थित दिसते का. आपण एंट्री केलेलं बघा, टाईम बघा, इथं एंट्री केलेलं आपण, ह्या कॅन्डलला आपण सेल केलेलं, इथं सेलिंग मारलेलं आणि इथं आपलं स्टॉप लॉस होता आणि टार्गेट कुठं ना कुठं माझे हे लेवलचे होते. पण झालं आहे काय तुम्हाला मी इंडेक्स चार्टवर दाखवतो. इंडेक्स चार्टवर मी इथं एंट्री केलो ह्या कॅन्डलला. ओके, 10:03 म्हणजे 3 या 5 मिनटाला आपली एंट्री होती. इथं बघा तुम्ही टायमिंग बघा, खाली बघा टाईम, इथं बघा कितीचा टाईम आहे, 10:05 आता 10:05 चार्टवर कुठं इथं ते दाखव, ते बघा हो का, 10:05 इथं होते. ही वाली कॅन्डल होती 10:05 आणि इथं बघा ह्याच्यामध्ये इंडेक्समध्ये 10:05 ही कॅन्डल, ही पहिली ग्रीन कॅन्डल दिसली तिथं मी इथं पुट सेल केलो. पुट सेल करून इथं ह्या प्राईजला कुठं तर पुट सेल केलो, वाढ बघितलो, 100 रुपयाचा मला लॉस पण दिसायला लागला, 100 रुपयाचा लॉस दिसायला लागला. माझं इथं ह्या हाय लेवलला माझं स्टॉप लॉस होतं आणि इथूनच मार्केट पूर्ण डाऊन साईडला गेलं फुल. पण प्रीमियम इथं तेवढे डिके होत नव्हता. प्रीमियम जेवढं मला आता हा हाय बघा, हा इथला हाय आहे आणि इथं बघा किती प्रीमियम, किती ऊस गेला होता, इथून किती वरती आहे. तर इथं मला ही प्राईस मला कुठं ना कुठं इथं राहायला पाहिजे होती, कारण तुम्ही OTM विकलो आहे ना, OTM मी सेल केलं आहे. OTM सेल केलं तर हे प्राईस इथवर जाण्याच्या आधी म्हणजे ह्या कॅन्डलच्या हायपर्यंत पोहोचू नका, तर ह्या लेवलला जायला पाहिजे होती. माझं तिथं टार्गेट बुक झालं असतं. मी आधीच इथं सेल करताना माझा व्ह्यू होता, मला मार्केट इथवर बघायचं होतं. पण तिथं जाताना प्राईज इथं दिसायला लागली. इथं मी ट्रेलिंग SL केलं, लगेच ट्रेलिंग SL हिट झालं. ठीक आहे, ट्रेलिंग SL हिट झाल्याबरोबर मार्केटनं डाऊन साईडला मुवमेंट केलं. पण OTM असल्यामुळं हा प्रीमियम काही थोडा वाढला नाही आणि इथूनच परत अजून मार्केट वरच्या साईडला फुल मुवमेंट केली आहे. बघा कुठवर मुवमेंट केली, जेवढी मुवमेंट केली तरी प्रीमियम इथंच आहे. अजून प्रीमियम ह्याच्या खाली हा पण हाय ज्यानं ब्रेक केलं नाही प्रीमियमनं. हा जो हाय लो आहे ना, ह्या लोच्या खाली पण गेलं नाही मार्केट, तरी ह्याच्या पार वरती गेलेला आहे. बघा हा लो कुठं आहे, इथं आहे. थांबा तुम्हाला याच्यावर दाखवतो. तर सेलरसाठी बी प्रॉब्लेम आहेत मार्केटमध्ये, बायरसाठी बी प्रॉब्लेम आहेत. दोन्ही साईडला बघा गेलं, दोन्ही साईडला तुम्हाला इथं मार्केट तुम्हाला दोन्ही साईडला त्रास देणार. हा बघा लो आणि मार्केटचा हा लो बघा. आता हा लो ब्रेक करून एवढं वरती गेले, पण इथं मार्केट इथं ह्या लेवलला कुठं आले का, आलं नाही. कारण हा प्रीमियम OTM आहे, OTMला डिके होतो पण एक्सपायरीपर्यंत डिकेच होत राहतो, शार्प डिके नाही भेटत. म्हणून आपलं कुठं ना कुठं हे जे टार्गेट आहे ना, इथं जरा मार्केटनं टाईमपास केलं, एवढं वरती गेलं तरी बी आपल्याला इथं टार्गेट द्यायला खूप टाईम लागला असता. त्याच्यामुळं मी तिथं एक्झिट मारलो आहे. आणि प्रीमियम जास्त OTMमधला सेल करणं जेवढं फायदेशीर आहे तेवढं नुकसान पण आहे. चला, तुम्ही एंट्री आणि स्टॉप लॉस दोन्ही पण बघितले आणि टार्गेट पण आपलं आज कुठं ना कुठं ट्रेलिंग SL हिट झालेलं आहे आणि 1:1 तर घेणारच आहे आपण ट्रेलिंगमध्ये. तर ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज आपलं जवळपास 250 रुपयाच्या जवळपास प्रॉफिट झालेला आहे. हा एवढं हे प्रॉफिट काही नाही आहे. ठीक आहे, पण चल द्या थोडे दिवस आपल्याला आता एवढ्याच ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करावे लागतील. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.
आणि उद्या 19 फेब्रुवारी, तर तुम्हाला सगळ्याला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.